नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. खूप सारे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी विशेषतः विचारणा करायचे की महाराष्ट्रामध्ये MBBS साठी फीस किती असते, मुलींसाठी फीस किती असते, हॉस्टेल प्लस मेस कितीपर्यंत त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो. तर ही पालकांसाठी MBBS ॲडमिशनच्या दृष्टीनं त्या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच गरजू पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आज आपल्याला महाराष्ट्रातील एक नामांकित वैद्यकीय महाविद्यालय जे आहे, ज्याचं नाव आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजपैकी एक MBBSचं हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर किती फीस लागू शकते, मुलांसाठी किती फीस असेल, मुलींसाठी किती असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस असेल या कॉलेजसाठी, आणि हॉस्टेल प्लस मेस किती त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जी फीस आहे, ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी, ही 10,94,000 एवढी आहे. EBC कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी 6,05,607 एवढी फीस त्या ठिकाणी दिलेली आहे. OBC कॅटेगरीच्या मुलासाठी 6,05,607 एवढी फीस या ठिकाणी आहे आणि EWS SCBC साठी सुद्धा सेम फीस दिलेली आहे. आणि SC किंवा STचा जर विद्यार्थी असेल म्हणजे मुलगा असेल त्यासाठी 0 फीस आहे. जर मुलगा असेल तर त्या मुलासाठी 0 फीस आहे SC आणि ST कॅटेगरीच्या. पण आता ही फीस कोणत्या कोटासाठी असेल तर 85% स्टेट कोटासाठी. आता ही फीस मॅनेजमेंट कोटासाठी लागू आहे का, किंवा आपण जे म्हणतो पैसे भरून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, कमी मार्क्स आहे, तर त्यासाठी ही फीस आहे का? नाही, त्याची फीस याच्यापेक्षा खूप जास्त आहे. ती सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही झाली आता मुलांसाठी फीस. आता मुलींसाठी आता या ठिकाणी काही ऑदर रिझर्व कॅटेगरी बाकी आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी जी आहे, जर तुमची कॅटेगरी विजय NT आणि SBC असेल तर 1,17,214 एवढी तुम्हाला फीस लागणार आहे. फक्त डेव्हलपमेंट फी तुम्हाला लागणार आहे, ट्युशन फी 0 आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी फीस किती, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप सारे पालक त्या ठिकाणी विचारायचे आहे, आमची मुलगी त्या ठिकाणी नीटची तयारी करते, चांगला स्कोर तिचा येतोय, जर एखादं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटायला लागलं तर फीस किती. तर बघू शकता या ठिकाणी EBC कॅटेगरीची जर मुलगी असेल तर 1,17,214 रुपये फीस त्या ठिकाणी वर्षाला लागणार आहे. EWS OBC आणि SCBC कॅटेगरीची जर मुलगी असेल त्यासाठी सुद्धा सेम फीस तेवढीच लागणार आहे, 1,17,214. पण जी विद्यार्थिनी, जी मुलगी जी फ्री एज्युकेशन्समध्ये त्या ठिकाणी बसत नाही आहे, म्हणजे त्यांचं जे काही इन्कम आहे हे जास्त आहे, फ्री एज्युकेशनचा लाभ त्या मुलीला घेता येत नाही आहे, तिच्या पालकाचं उत्पन्न त्या ठिकाणी काय आहे, जास्त आहे, तर अशा केसमध्ये जी काही फीस आहे अशा मुलींसाठी ही मात्र ओपन कॅटेगरीची फीस अशा मुलींना लागणार आहे 10,54,000 एवढी. ओके, तर ही फीस कोणासाठी असेल, मुलींसाठी मोफत शिक्षण आहे, 100% ट्युशन फी माफ आहे, फक्त डेव्हलपमेंट फी मुलींना भरायची आहे. परंतु कोणत्या मुलींसाठी असेल, या कॅटेगरीच्या मुलींसाठी असेल. पण ही फीस फक्त अशा मुलींसाठी असेल जे फ्री एज्युकेशनचे जे काही रूल्स आहे ते त्या ठिकाणी फॉलो करतात, त्यांचं इन्कम कमी आहे त्यांच्या पालकांचं, अशा मुलींसाठी ही फीस असेल. त्याच्यानंतर आता इथं SC आणि ST कॅटेगरीच्या मुलींसाठी दिलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, SC ST कॅटेगरीचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोन्हीसाठी सुद्धा 0 फीस असते. आता हे झालं स्टेट कोटाची फीस. त्याच्यानंतर 15% मॅनेजमेंट कोटा फीस किंवा आपण त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा फीस म्हणतो. तर ही जी काही फीस आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 32,82,000 एवढी पर इयर फीस आहे. आणि NRI कोटा जर असेल तर त्यासाठी 54,70,000 एवढी पर इयर त्या ठिकाणी फीस असणार आहे. आता ही झाली आपण 85% स्टेट कोटाची फीस, त्याच्यानंतर 15% मॅनेजमेंट कोटाची फीस. त्याच्यानंतर ऑदर फीस या ठिकाणी काही दिलेली आहे, जी की डिपॉझिट आहे, रिफंडेबल आहे. ज्या ठिकाणी डिपॉझिट दिलेलं आहे ते तुम्हाला तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यावर पूर्ण रिटर्न भेटत असते. ओके, पूर्ण कोर्स कंप्लीट झाल्यावर रिटर्न तुम्हाला हे डिपॉझिट येणार आहे. तर ऑदर फीसमध्ये तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ऑदर फीसमध्ये जी काही टोटल फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी ही 21,230. EBC बॉईजसाठी सुद्धा सेम आहेत, OBC
जर बॉईज असेल त्यांच्यासाठी 13,930 असेल. 13,930 ही EWS HBC साठी असेल. SC ST साठी सुद्धा सेम आहे 13,930 रुपये ऑदर फीस. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी VJ NT SBC यांच्यासाठी सुद्धा 13,930 फीस असेल. आणि मात्र मुलींसाठी जी काही फीस आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. EBC कॅटेगरीची जर मुलगी असेल तर त्यांच्यासाठी ऑदर फीसमध्ये 21,230 आणि ऑदर EWS OBC SCBC कॅटेगरीची जर मुलगी असेल त्यांच्यासाठी मात्र 13,930 ऑदर फीस आहे. आणि या ठिकाणी मॅनेजमेंट कोटाची तर तुम्ही बघू शकता NRI कोटा वगैरे. त्याच्यानंतर हॉस्टेल प्लस मेस आणि डिपॉझिट. आता हॉस्टेल फीस या ठिकाणी किती दिलेली आहे? हॉस्टेल फीस तुम्ही एक लक्षात घ्या, सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. सर्व कॅटेगरीसाठी हॉस्टेल फी सेम आहे आणि सर्व कोटासाठी सेम आहे. तो मग 85% स्टेट कोटा असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं, हॉस्टेल फीस सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. 41,000 एवढी पर इयर फीस तुम्हाला लागणार आहे. वर्षाला एवढी फीस लागणार आहे हॉस्टेलची. आणि मेसची फीस या ठिकाणी दिलेली आहे 35,000. आणि रिफंडेबल जे काही डिपॉझिट आहे हे 10,000 त्या ठिकाणी आहे. आणि टोटल फीस 86,000 एवढी वर्षाला तुम्हाला हॉस्टेलची फी पे करावी लागणार आहे. ओके, 86,000 हॉस्टेल फीस आहे. तर तुमच्या कॅटेगरीसाठी फीस किती एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमार्फत मी दिलेला आहे. अत्यंत तुमच्यासाठी उपयुक्त असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू पालकांना, तुमच्या नातेवाईकांना, विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा त्या ठिकाणी होईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.